माता पार्वती आणि महादेव यांचं प्रेम संपूर्ण जगताला माहिती आहे. असं म्हणतात की त्यांचं प्रेम फक्त एका जन्माचं नव्हे तर जन्मोजन्मीचं होतं. अशा अनेक पौराणिक कथा देखील ऐकल्या जातात जिथे स्वतः देवी देवतांनी भोलेनाथ यांचं प्रेम वर्णन अनोख्या पद्धतीने केलं आहे. कदाचित याच कारणास्तव महादेवाने अर्धनारीश्वर रूप धारण केले आणि माता पार्वती त्यांच्यात विलीन झाल्या. तर चला तर मग महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर माता पार्वती आणि महादेव यांच्या प्रेमाविषयी आणि त्यांच्या लग्नाची एक रंजक कथा जाणून घेऊया. सद्गुरू योगिक समुदायात प्रचलित अशी एक फार सुंदर कथा. आदियोगी शिव आणि पार्वती विवाह हे एक भव्य दिव्य प्रकरण होते. पार्वती ही राजकन्या असल्याने प्रदेशातील मोठमोठ्या असामींना निमंत्रण होते. राजे राजवाडे आणि त्यांच्या राण्या देवदेवता सर्व नटून थटून आले होते आणि एकापेक्षा एक सुंदर दिसत होते. इतक्यात नवरा शिव आले. उग्र जटाधारी, केशसंभार, संपूर्ण अंगाला राख फासलेली, नुकत्याच मेलेल्या हत्तीचं रक्ताळलेलं कातडं त्याने परिधान केलं होतं. शिव पूर्णपणे नशेत धुंद, पूर्णपणे परमानंदात दंग अवस्थेत आला. त्यांच्या वरातीत माणसांसारखी न दिसणारी, भयानक आणि विकृत वाटणारी भूतपिशाच्यासारखी लोकं होती. कोणालाही कळणार नाही अशा भाषेत ती गोंगाट करत होती. नवऱ्या मुलाला पाहताच पार्वतीची आई मीना चक्कर येऊन पडली. तुम्ही जसे आहात तसे मला आवडता, मला फक्त तुम्ही हवे आहात, पण कृपया माझ्या आईकरता तरी तुम्ही जरा दिसण्यास सभ्यपणा आणा ना, पार्वतीने शिवाजवळ विनंती केली. विनंतीस मान देऊन शिवाने सुंदर वेश परिधान केलं व तो लग्नाला परत उपस्थित झाला. जेव्हा उपस्थितांनी त्याच्यातील परिवर्तन पाहिले तेव्हा सगळे त्याला सुंदर मूर्ती म्हणू लागले. म्हणजेच आतापर्यंत त्यांनी पाहिलेला सर्वात सुंदर पुरुष. तर शिव लग्नाला आले. अशा प्रकारच्या विवाहात विशेषतः भारतात नवरा व नवरी यांच्या पूर्वजांबद्दल अभिमानाने बोलतात. त्यांचे खानदान, त्यांची वंशावळ, त्यांची नाळ कोणाशी जोडलेली आहे, कोणाचे रक्त आहे, त्यांची वंशवाळ किती महान आहे याविषयी बोलले जाते. नवरीचे वडील म्हणजे पार्वतीचे वडील हिमावत हे हिमालय पर्वत प्रदेशाचे राजे होते. त्यांच्या वंशावळीबद्दल खूप गौरवशाली गोष्टी सांगण्यात आल्या. पण आता नवऱ्याबद्दल काय? काहीही न बोलता शिव शांत व स्तब्ध बसून होते. त्यांच्याबरोबर आलेल्या कोणाला सर्वज्ञात अशा भाषा बोलता येत नव्हते. ते नुसतेच कर्कश आवाज करत बसले होते. नवरीच्या वडिलांना तो अपमान वाटला. पूर्वजांबद्दल माहिती नसलेला माणूस माझ्या मुलीशी लग्न कसे करू शकतो? कोण कुठून आला? खानदानाविषयी काही माहिती नाही, अशाला मी माझी मुलगी का देऊ? संतापून ते उभे राहिले. मग महर्षी नारद जे लग्नाचे आमंत्रित होते ते पुढे सरसावले. नारद म्हणाले, त्याचा पूर्वेतिहास हाच आहे की त्याला वडील नाहीत, त्याला आई नाही. मग त्याचे मूळ काय आहे? त्याचे मूळ आहे नाद किंवा ध्वनी, स्पंदन. स्पंदनातून त्याचा जन्म झाला आहे. त्याचे कोणी पालक नाहीत, पूर्वज नाहीत, वंशावळ नाही. तो स्वयंभू आहे, स्वनिर्मित पूर्वजांशिवाय. राजाला हे विचित्र वाटत होतं. पण देवी पार्वती आणि भोलेनाथ यांचे लग्न सृष्टीचे निर्माते श्री ब्रह्मांच्या उपस्थित झाले. पौराणिक कथेनुसार शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची तारीख महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. या कथेतून घेण्यासारखं काय आहे? तुम्ही तुमचे विचार, तुमची मते ही ठरवून बसलात, म्हणजे भूतकाळातील आठवणींना कवटाळून बसलात तर तुम्ही फक्त मानसिकतेचे गुलाम बनून जाल. पण जर तुम्ही वर्तमानात जे आत्ता घडते त्याचा अंश, एक भाग म्हणून बसलात तर अस्तित्वाच्या प्रक्रियेत सामावले जाल. तुमची खरंच इच्छा असेल तर संपूर्ण विश्वात तुमचा प्रवेश होऊ शकतो. जीवन हे खुले आणि मुक्त आहे. अस्तित्व कोणालाच कशापासून अडवून ठेवत नाही. असे म्हटलेच आहे की ठोठावलात की लगेच दार उघडेल. खरं तर दार ठोठावण्याची पण गरज नसते, कारण ते काही प्रत्यक्ष दार नसतेच. तोचपणा आणि जुन्या आठवणींना बाजूला सारलात तर तुम्ही सरळ तुमच्या आत प्रवेश कराल.
आत्मज्ञानाचा मार्ग सताड उघडा आहे.